श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीगुरुभ्यो नमः। श्री सरस्वत्यै नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। शरीरं सुरूपं तथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं मनश्चेन्न लग्नं गुरुराङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं विदेशेषु मान्यः स्वदेशेषु धन्यः सदाचारवृत्तेषु मत्तो न चान्यः मनश्चेन्न लग्नं गुरुराङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं। बोला जगदम्बा माता की जय। सद्गुरु श्री नाना महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री बापूराव महाराज की जय। जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि। हरि जय जय राम
कीर्तनी ये सद्गुरुराया, कीर्तनी ये सद्गुरुराया, कीर्तनी ये सद्गुरुराया. दीन दीन परी मनास वाटे, दीन दीन परी मनास वाटे, इच्छा तब गुण गाया, इच्छा तब गुण गाया, कीर्तनी सद्गुरुराया, कीर्तनी सद्गुरुराया. मती मंदमी काही सनेने, मती मंदमी काही सनेने, सांख्य अथवा न्याया, सांख्य अथवा न्याया, कीर्तनी सद्गुरुराया, कीर्तनी सद्गुरुराया. एका विनवी जनार्दनाटे, एका विनवी जनार्दनाटे, एका विनवी जनार्दनाटे, निरंजनी चाराया, कीर्तनी निरंजनी चाराया, निरंजनी चाराया, कीर्तनी सद्गुरुराया, कीर्तनी सद्गुरुराया, कीर्तनी सद्गुरुराया. गुरु महाराज गुरु जय जय, जय जय गुरु महाराज गुरु जय जय. मोठ्याने म्हणा, माझ्यापर्यंत आवाज येऊ द्या. जय जय गुरु महाराज गुरु जय जय, परब्रह्म सद्गुरु, परब्रह्म सद्गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, परब्रह्म सद्गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, परब्रह्म सद्गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, परब्रह्म सद्गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु जय जय साधू संग घडू मज लागी, असा साधू घडू मज लागी, असा साधू संग घडू मज लागी.
पुरुषाच्या दर्शन मात्रे, ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे हेची कृतार्थ अभागी, हेची कृतार्थ अभागी. प्रस्तुत पद हे तारकाश्रम स्वामींचं आहे. तारकाश्रम स्वामी कोण होते तर पूर्वीचे गोविंद बुवा होशिंग ते एका मठाच्या गादीवर बसून तारकाश्रम स्वामी झाले. आता नुसतं गादीवर बसून झाले का तर त्यांची ती तपस्या होती म्हणून ते तारकाश्रम स्वामी झाले. काय म्हणतात तारकाश्रम स्वामी? असा साधू संग. आता असा म्हणजे कसा तर ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे अभागी सुद्धा भाग्यवान होतील असा. आता अभागी सुद्धा भाग्यवान होतील असं का म्हटलं तर असा साधू संग. तर साधू संग म्हणजे संत संगती लाभल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही असं तारकाश्रम स्वामी सांगतात. संत संगती ही फार दुर्लभ आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. वैकुंठ प्रिय दर्शनम. प्राण्यांना सुद्धा क्षणभंगुर असणारा हा देह आणि वैकुंठ प्रिय दर्शनम म्हणजे ईश्वराला प्रिय असणारे लोक म्हणजे संत यांची संगती मिळणं हे फार कठीण आहे, दुर्लभ आहे असं म्हणणं आहे. वामन पंडितांनी याचा मराठी अनुवाद केलाय. दुर्लभ मानव देह तयातही दुर्लभते किती काळजीने. दुर्लभ मानव देह तयातही दुर्लभते किती काळजीने. शब्द ऐका. दुर्लभ मानव देह तयातही दुर्लभते किती काळजीने.
त्यातही दुर्लभ संत समागम काय जिणे हरिभक्ती विणे. ज्यासी हरी प्रिय जे हरीचे प्रिय भेटती जे जगदात्मपणे. दुर्लभ दुर्लभ ते म्हणे वामन जे म्हण शोधिती विष्णू गुणे. संत संगती ही फार दुर्लभ आहे असं सांगताय. नरदेहा हा पुन्हा पुन्हा मिळणार नसल्यामुळे आपल्याला काय सांगितलंय, परमार्थ करा. परमार्थाशिवाय पर्याय नाही असं आहे का? नाही. परमार्थाने आपण तारल्या जातो असं म्हणणं आहे. भगवत पदाच्या ठिकाणी प्रेम ठेवा असं म्हणणं आहे. आप परभाव बाळगू नका असं म्हणणं आहे. आता तुम्हाला ययाती राजा माहिती असेल. तरला ययाती तरला ययाती दर्शन होताची संतरायाचे. सद्दर्शनची सुदर्शन करी गट चटक कटक अंतरायाचे. तरला ययाती दर्शन होताची संतरायाचे. ययाती राजा हा देखील फक्त दर्शनाने तरला असं म्हणायचंय. मग जर दर्शनाने तरला तर संत संगती लाभल्यावर साधारण मनुष्य देखील किती तरेल. हे झालं पुराणातलं. ययाती राजा नारदांच्या दर्शनाने तरला, हे पुराणातलं झालं. आत्ताचं सांगायचं झालं तर स्वामी विवेकानंद यांचं पूर्वाश्रमीचं नाव नरेंद्र होतं. नरेंद्र हा फार कठोर होता, जिज्ञासू होता आणि नास्तिकही होता. बरं, मला प्रत्यक्ष देव समोर आणून दाखवा तरच मी देव मानील असा तो सडेतोड सवाल टाकत होता. त्यांनी म्हटलं की माझ्यासमोर देव आणून ठेवा. असा जिज्ञासू व्यक्ती, त्यांच्या समोर त्यांना रामकृष्ण परमहंसांची गाठ पडली. काय झालं? फक्त पाहिलं त्यांनी आणि त्यांच्या डोळ्यातनं टप टप पाणी निघायला लागलं. त्यांनी ते आपलं मस्तक त्यांच्या चरणावर ठेवलं आणि त्याच अश्रूंनी त्यांचे चरण भिजवले. एवढा तो जिज्ञासू, पण त्यांना जेव्हा संत संगती लाभली तेव्हा ते झाले ना, तरले ना. मग त्यांच्या मार्गदर्शनाने पुढे आपल्याला माहीतच आहे. तसंच श्री योगीराज गजानन महाराजांचं सामर्थ्य होतं. हा दृष्टांत सांगते मी. का तर असा साधू संग का असायला हवा त्याकरता. योगीराज गजानन महाराजांचं सामर्थ्यही असंच होतं. मेहकरला एक सौडद नावाचं गाव होतं. त्या सौडद नावाच्या गावाला गंगा भारती नावाचा गोसावी राहत होता. त्या गंगा भारती गोसावीला महारोग जडला होता. अंग गळून पडलं होतं, बोटं गळून पडली होती, लाल लाल बुंद डाग होते त्यांच्या शरीराला. असं म्हणतात त्या रोग्याच्या जवळही जाऊ नये, नाहीतर तो आपल्याला रोग जडतो. स्पर्शजन्य रोग आहे तो. त्यांनी सगळे उपाय केले, वैद्यांकडे गेले, सगळे उपाय केले, पण त्यांना काही तो उपाय पुरेसा पडला नाही. त्यांनी ऐकलं की गजानन महाराज आहेत, आपण त्यांच्याकडे जावं. त्यांचं सामर्थ्य ऐकलं होतं. ते पोहोचले गावाला आणि बघतात, वाट बघतात आहे कुठून येत. आता ते रोजच्या फेऱ्या करायच्या आहे गजानन महाराज. तर त्यांनी वाट पाहिली, नाही झालं. एक माणूस आला. त्यांनी म्हटलं, अरे तू कोण? तो म्हणाला, महाराज मी गंगा भारती गोसावी. नाही नाही, मला माहिती आहे म्हणे, तू महाराजांचं दर्शन घ्यायला आलाय, पण तू त्यांच्याजवळ चुकूनही जाऊ नकोस. हा जो रोग आहे ना तो स्पर्शजन्य रोग आहे, तो त्यांनाही जडेल, त्यांच्याजवळ जाऊ नये. ठीक आहे म्हणाले, नाही जाणार. खूप दिवस वाट पाहिली. महाराज दिसले. त्यांनी सगळ्यांची नजर चुकवून त्यांच्या जवळ गेले धावत आणि पायाला हात लावला.
महाराजांनी त्याच्या डोक्यावर चट चट चापट मारल्यात. तो उभा झाला, त्याच्या गालावर फडाफड मारायला सुरुवात केली. खूप मारलं आणि जोरदार खाकरले आणि तो बेडका त्याच्या अंगावर थुंकले. त्यांनी काय करावं, तो बेडका घेतला आणि सगळा आपल्या अंगाला चोळला. हा सगळा जो प्रसंग आहे तो एक कुटील पाहत होता. असतात ना, 4 चौघात एक कुटील असतोच, आपल्याला आहे अनुभव. बायका बरोबर हो म्हणतात आहे, माणसंही हो म्हणतात आहे, म्हणजे आहे, कुटिलांचा अनुभव आहे. तर त्यांना एका कुटिलाने पाहिलं. अरे काय रे हे, आधीच तू इतका घाणेरडा दिसतोय आणि त्याच्यावरून तू तो थुंकलेला बेडका अंगाला लावतोय. त्यापेक्षा जा तो साबणाने धुवून काढ, खूप वाईट दिसतोय तो. अहो तुम्हाला काय कळेल याचं सामर्थ्य? मी लावला ना, मी पाहिल. नाही नाही, पहिले साबणाने जाऊन धुवून टाक. तुम्हा दिसला बेडका, तो हा प्रत्यक्ष मलम देखा. कस्तुरीच्या सारखा सुवास येतो या लागी. तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास. हात लावून या खास म्हणजे कळून येईल की तुम्हा दिसला बेडका, तो हा प्रत्यक्ष मलम देखा. कस्तुरीच्या सारखा सुवास येतो या लागी. तुम्हाला काय कळेल त्याचं सामर्थ्य? तुम्हाला तो बेडका दिसतोय पण तो प्रत्यक्ष मलम आहे. नाही नाही, तो काढून टाक म्हणाले माझ्या समोर, नाही तर राहू नकोस. अच्छा, तुम्हाला वाटतंय ना मी तुम्हाला त्याची जाणीव करून देतो. तुम्हाला या संतांची काही जाणीव आहे नाही. आता महाराजांनी जिथे स्नान करतात ना, महाराज जिथे स्नान करतात आपण तिथे जाऊन पाहू. का म्हणाले? अरे तुम्ही चला तर. घेऊन गेले सोबत आणि महाराज जिथे आंघोळ करतात ना तिथे ते बसले आणि तिथली ओली माती त्यांनी हातात घेतली आणि त्या कुटिलालाही घ्यायला लावली. तुम्हीही घ्या ती माती हात. नाही नाही, मी कशाला घेऊ, हे सगळे ढोंगी असतात म्हणाल. नाही, तुम्ही घ्या. ती उचलली दोघांनी पण आणि गंगा भारती गोसाईंनी त्याचा सुगंध घेतला. त्याला सुगंधच आला आणि कुटिलाला वास आला. सुगंध आणि वास. आजकालचे म्हणतात काय मस्त वास होता. मस्त वास असतो की सुगंध असतो हे आपल्याला माहिती आहे. तर त्या कुटिलाला वास आला आणि गंगा भारतींना सुगंध आला. म्हणे आता तुम्ही त्याला आता अंगाला लावून बघा. नाही नाही, मी नाही लावत म्हणाल. अरे लावून तर बघा. तुम्ही एखाद्या फोडाला लावून बघा. तुमच्या फोडाला लावला तो फोड अजून फुटला आणि गंगा भारतींचा तो मलम झाला. तेव्हा कुठे त्या कुटिलाला वाटलं की नाही आपण कुठेतरी चुकतोय. असं करून तो कुटील आता महाराज झालाय आणि तो शरण आलाय. का तर साधू संघ, असा साधू संघ. आता त्या गंगा भारती गोसावींना गाण्याचा खूप छंद होता आणि छान गायचे, खूप गोड आवाज होता त्यांचा. महाराजांसमोर बसायचे आणि आपली वीणा घेत गायचे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते म्हणून नाम अंगारा.
पंचमुखाने वदनारा सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संगत झाली माघारा गण गण गणात पोते हा गण गण गणात पोते एक भक्त हो प्राण भयाने खिळला शय्येला एक भक्त हो प्राण भयाने खिळला शय्येला वैद्यांचाही उपाय आता गेला अंताला वैद्यांचाही उपाय आता गेला अंताला हात जोडून ये महाराजांना हात जोडून ये महाराजांना गेला तो सामोरा सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट झाली माघारा गण गण गणात पोते गण गण गणात पोते हा गण गण गणात पोते गण गण गणात पोते गण गण गणात पोते असे ते गंगा भारती गोसावी रोज महाराजांसमोर एक भजन सादर करायचे. असं करता 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 खूप दिवस उलटून गेले आणि गंगा भारती गोसावी हे बरे होत होते. ही बातमी कळली त्यांच्या पत्नीला. ती पत्नी आली आणि बघते, अहो तुम्ही तर आता पूर्ण बरे झाले आहात, चला आता माझ्यासोबत सौडतला चला, आपण सौडत जवळ करू, लवकर चला. नाही नाही म्हणाले, मी आतापर्यंत काय करत होतो माहितीये? भगवे वस्त्र घालून तो अंगारा लावून संसार करत होतो, म्हणून हा मला रोग जडलाय. काय अर्थ झाला त्या साधुत्याचा? काय अर्थ झाला? मी काही आता येत नाही म्हणाले तुझ्यासोबत. तो लहानसा मुलगा त्यांचा संतोष भारती आणि पत्नी अनुसया. संतोष भारती काय म्हणतो, बाबा आता चला ना, पुरे झालं. माझी आठवण नाही येत का तुम्हाला? बाळा तुझी आठवण येते का नाही येत, पण तुला वाटतं का मला हा रोग पुन्हा चढायला हवा? मग मी नाही येणार. बाबा चला हो, खूप दिवस झाले, तुम्हाला माझी आठवण येते असं मी कसं मानू? नाही नाही, मी आता काही येणार नाही. मी जी चूक केली ती मी पुन्हा करणार नाही, नाहीतर हा रोग मला पुन्हा जडेल. आता मी आणि महाराज खूप झालं, आता मला प्रपंच नको. तू आपल्या आईला घे आणि सौडत जवळ कर. तुला जर काही कमी वाटलं तर पुंडलिकाचं आचरण कर. स्वतःला मागे ठेवून आईला पुढे कर, असं त्यांनी सांगितलं. असं म्हणून ते दोघंही निघून गेले. गंगा भारती हळूहळू पूर्ण बरे झाले. का तर साधू संग. साधू म्हणजे संतांची संगती किती लाभदायक आहे हे फक्त अनुभवातनं कळायला हवं का? तुम्ही ऐकूनही करू शकता. हा, तुम्हाला एवढंच आहे की मला कोणी सांगितलंच पाहिजे की हे केल्याने हे होतं, तर माझ्याजवळ या.
मला अनुभव जरी नाही तरी मी ऐकूनच करते. लहान आहे मी, मान्य आहे, पण बाबा काका सगळे सांगतात मला, आई असं असं करायला हवं, तसं तसं मी ऐकूनच करते. अनुभवाची गरज नाही. संत संगती ही दुर्लभ आहे का म्हटलंय? दुर्लभंत्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः. मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं आणि महापुरुष संश्रयः. मनुष्य देह म्हणजे नरदेह, मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षप्राप्ती आणि महापुरुष संश्रय म्हणजे संतांची संगती. या 3 बाबी खूप दुर्लभ आहेत. काय म्हणतात रामदास स्वामी? भल्याने परमार्थी मरावे, शरीर सार्थक करावे, पूर्वजांसी उद्धरावे, हरिभक्ती करुनिया. भल्याने परमार्थी मरावे, शरीर सार्थक करावे. पुन्हा पुन्हा हा नरदेह प्राप्त होणार नसल्यामुळे आवर्ती पडला भवचक्री. आवर्ती पडला भवचक्री म्हणजे या जन्म मरणात पडतो, प्रपंचात रममाण होतो. हा प्रपंचात रममाण व्हा, पण गरजे तितकंच व्हा. बाकी संत संगती आहे आपल्याला तारायला. आपल्याला जावं लागतं, आपल्याला हात जोडावे लागतात. परमार्थ करा असं म्हणताय रामदास स्वामी. काय म्हणताय? परमार्थ करा. इथे कुणीही आळस करू नका. कोण सांगतं? ज्ञानेश्वर महाराज. येथे आळसू जेणे केला, तो सर्वस्वी नागवला. तिथा हातीचा परमार्थ केला, आवर्ती पडला भवचक्री. या भवचक्रात म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यात पडतो आणि प्रपंचात रममाण होतो. जन्म मरणाचा फेरा कुठला? तर पंचविषय. आता पंचविषय कोणते? तर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. माणूस या पंचविषयाच्या नादी लागतो आणि गुरफटतो. का लागू नये पंचविषयांच्या मागे? मी दृष्टांत देते तुम्हाला. एक जोडपं होतं. तो जो माणूस होता ना त्या जोडप्यातला, तो गावोगावी फिरून आपला धंदा करायचा. काही विकायचं, काही म्हणजे काही ना काही विकत जायचं आणि आपला धंदा करायचा. ही बाई आपली घरी राहायची. काय करमणूक करायची म्हणून तिला सतार वाजवता यायची, तर ती सतार घेऊन बसायची करमणूक करायला. आपले कामं उरकले ही सतार घेऊन बसायची आणि गाणं म्हणायची. तिच्या घरातून एक खिडकी होती. त्या खिडकीतनं वन दिसायचं आणि तिथे एक ओटा होता. तिचं गाणं ऐकत एक रोज कस्तुरी मृग तिथे येऊन बसायचा. कस्तुरी मृगाचा निसर्ग नियम आहे की त्याला खूप आनंद झाला की तो आपली कस्तुरी गाळून पाडतो. तो रोज ऐकायचा. त्याला खूप आवडलं त्याचं गाणं त्या बाईचं. तर एक दिवस त्यांनी गाणं ऐकलं आणि आपली कस्तुरी गाळून पाडली. ती अंगण झाडते, तिला सुंदर सुगंध आला. ती गेली, काय काय शोधत गेली, तिला कस्तुरी सापडली. आणि तो काळ कोणता? तर तेव्हा सोन्याचा भाव 625 रुपये होता. आता बघा 625 रुपये. आणि सोन्याच्याच भावात कस्तुरी मिळायची, म्हणजे ती पण तेवढीच महाग. आता जर कस्तुरी घ्यायला जर तर सोन्याच्या भावात, तर तेव्हा ही कस्तुरी ही 625 रुपयेच होती. तिला मिळाली, ती खूप आनंदी झाली. ती घेऊन आली. त्याचं काय करावं म्हणून आपल्या घरात सुधारणा केली.
ती रोज गाणं म्हणायची, रोज तो कस्तुरी मृग येऊन बसायचा आणि रोज आपली कस्तुरी सोडून जायचा. खूप दिवस चालत राहिला. तो जो माणूस होता ना तो पुन्हा आला. बघतोय आपली झोपडी कुठे गेली. हनुमंताचं मंदिरही इथेच आहे, ते वडाचं झाडही तिथेच आहे, आपली झोपडी इथे असायला हवी, ते वाडा कुठून आला. त्या बाईनी त्या कस्तुरीमुळे टोलेजंग वाडा बांधला होता. बरं, वरून आवाज येते, अहो अहो. तो असा वर बघतो, ही कोण बाई मला आवाज देते. अहो मी तुमचीच. अरे तुम्ही घरात या, मग मी तुम्हाला सांगते. त्यांना घरात घेतलं आणि पाहिलं, तू अशी कशी झाली. म्हणजे काय तर रोजची तुपाची पोळी. तिची उंची जरा कमीच होती, रुंदी वाढली, जणू काही चौकन डब्बाच झाला तो. तिला ओळखलंच नाही, ही कोण. अरे मी तुमचीच ना. बापरे, असं कसं झालं. अहो मी रोज लुसलुशीत तुपाची पोळी जी खाल्ली ना, हे कसं झालं. मी सांगते, तुम्ही पहिले जेवून घ्या, थकलाय तुम्ही. रोज कोणीतरी एक यायचा म्हणाले, रोज कोणीतरी एक यायचा. तुम्ही जेवून घ्या, मी तुम्हाला सांगते विस्तारित. जेवला, त्याच्या डोक्यात संशयाचा किडा घुसला. रोज कोणीतरी एक यायचा होय, ही चांडळणी. बघतोच म्हणाले मी, आधी तो कोण आहे तो बघतो. दुसऱ्या दिवशीची पहाट झाली, ही आपली सतार घेऊन बसली आणि गाते आहे छान. तर त्यांनी तिला विचारलं होतं की तो कुठे येतो. काही नाही, आपल्या खिडकीतनं सरळ बघा म्हणे, तो दिसतो. आणि ही तोच करते आणि याच्या मनातला तो कोणी दुसराच आहे. ती गाणं गाते छान डोळे बंद करून. कान्हा रे नंद नंदन, कान्हा रे नंद नंदन, नंद नंदन, कान्हा रे नंद नंदन, परम मनोरंजन हे दुःख भंजन, परम मनोरंजन हे दुःख भंजन, कान्हा रे नंद नंदन, कान्हा रे, कान्हा रे, कान्हा रे नंद नंदन. तर अशी ती रोज गायची. हिचं गाणं सुरू आहे आणि तो इथून बघतोय खिडकीतनं सरळ. तो होता कोण, कस्तुरी मृग. पण त्याच्या संशयाच्या भूतामुळे तो त्याला काय दिसला, एक मनुष्य आकृती. का, फक्त संशयाच्या भूतामुळे त्याला ती मनुष्याकृती दिसली. ही गातेच आहे. त्यांनी सुसनाना करून आपला एक बाण सोडला आणि त्या कस्तुरी मृगाच्या छातीत लागला. धाडकन आवाज आला. काय झालं म्हणून हिने डोळे उघडले, त्या याच्या हातात तीर कमान दिसते. अहो तुम्ही काय केलं हे. तो म्हणाला, तुझा तो आहे ना, तो आता मी संपवलाय. अहो तुम्ही चला, मी तुम्हाला दाखवते तो कोण आहे. तुम्ही आपल्या पोटावर लात मारली हो. त्याचा हात धरला आणि त्या वनात घेऊन गेली. पाहिलं तर कस्तुरी मृग रक्तबंबाळ पडलेला आहे. अहो तुम्हाला कळतंय तुम्ही काय केलं. तो आपला रोजचा अन्नदाता होता, त्याच्यामुळे मी एवढा मोठा वाडा बांधला आणि आज तुम्ही त्यालाच मारलं. तर तो कस्तुरी मृग काय म्हणतो माहितीये, शिंगका कर शिंगोटी मांस रांधित खाए, इस चाम पर बैठ कर घड़ी घड़ी बीन बजाए. तुम्ही या
तुमच्या कृतज्ञ पतीला माझं मांसही देऊ नका आणि शिंगही देऊ नका. मला माहिती आहे तो विकेल आणि त्याचंच खाईल. तुम्ही काही त्याला देऊ नका, तो तुमचा पती फार कृतज्ञ आहे. माझ्या शिंगाचं तुम्ही शिंगोटी वाद्य करा. शिंगोटी वाद्य आपल्याला माहिती आहे काय, बासुरी सारखं असतं, मुरली सारखं असतं, ते वाद्य करा. शिंग का कर शिंगोटी मांस रांधित काय, माझं मांसही जे आहे ना ते तुम्हीच शिजवून खा. इस चाम पर बैठकर घडी घडी बिन बजाय, म्हणजे माझ्या तुम्हीच या चांबड्यावर बसा आणि तुम्हीच गाणं म्हणत जा, म्हणजे मला हे ते ऐकायला येईल. का म्हटलं त्यांनी असं? तुम्हाला मी मगाशी सांगितलं पंचविषय, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. त्याचा जीव गेला परंतु तो अजूनही त्या विषयाला भुललेला नाही. इतका गुरफटतो माणूस, काय तर प्राणीही, सांगण्याचं तात्पर्य प्राणीही गुरफटतो. तर शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पंचविषयाला नादी लागू नका, असं माझं सांगणं आहे. नादी नाही लागायचं असेल तर संत संगती प्राप्त करा. असं नाही की गुरुच मिळाला पाहिजे. जर कुणी चांगलं सांगतंय की नाही रे तू 4 वेळा रामनामाचा जप कर, तो काय सांगतोय, तोच किती पाण्यात आहे, असं म्हणू नका. त्यांनी ती गोष्ट चांगली सांगितली ना, बाकी तो कितीही पाण्यात असो. कुणाकडून कुठल्या 4 गोष्टी घ्यायच्या हे आपल्याला कळलं पाहिजे. आता म्हणजे समर्थांनी असं म्हटलंय का की रामनामा फक्त सकाळीच करा, देवघरासमोरच बसून करा, इथेच करा, तिथेच करा, सांगितलंय का? प्रभाते मनी राम चिंतित जावा, सकाळी जपा, फिरताय तेव्हा जपा, माळच घेऊन बसा असंही म्हणत नाही. तुम्ही शुद्ध अंतःकरणाने फक्त तोंडी म्हणा, का नाही ऐकणार तो? तोही प्रेमाचाच भुकेला आहे. आपणही प्रेमाचेच भुकेले आहोत. ते म्हणतात फक्त रामनाम कशाला, कुठलाही आपलं इष्टदैवत एक असतं प्रत्येकाचं आवडीचं, त्याचं नाम जपा, चालता फिरता जपा. कुणाला 2 शिव्या घालता त्याच्या जागी 2 वेळा नामस्मरण करा. संत फक्त चांगल्या शब्दात सांगतात आणि कुठला असाच एक व्यक्ती टोमणा मारून जातो, पण तो टोमणा पण आपण चांगल्यानीच आचरायला हवा, असं संत सांगतात. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा, असं का म्हटलंय? आपले पाप धुवायला लोक पटकन गंगेत उडी मारतात. पण मला सांगा, गंगेतनं तुम्ही बाहेर येता तर पाप करणार नाही का? एवढे चांगले आहेत का आपण? हसले म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आपण किती पाण्यात आहे. तर गंगा ही फक्त पाप नाहीसं करते, पाप करण्याची वृत्ती नाहीशी करत नाही. छिन्ने मूले नैव पत्रम न शाखा, उपटायचं आहे ना मुळापासून उपटा. फक्त फांदी आणि पान तोडून काही होत नाही, ती पुन्हा बहरते. की तोडीला तरू फुटे आणखी भरारे, फक्त तोडू नका, उखडा त्याला मुळापासनं. आणि ते वृत्ती उपटायला कोण मदत करेल तर संत संगती. कल्पदैन्यतरुस्तथा असं का म्हटलं मी? कल्पतरू दैन्य नाहीसं करतं, पण कधी कधी दैन्यावस्थालाही नेतं. कसं? तर एक प्रवासी होता, तो खूप थकलाय, चालता चालता प्रवास केला, खूप थकलाय, तो एका झाडाखाली बसला आणि ते कर्मधर्म संयोगाने कल्पतरूचं झाड होतं. तो बसला, खूप थकला, आता कोणीतरी पाणी द्यायला हवं असं वाटतं त्याला, लगेच पाणी येऊन तयार. असं म्हणतात की कल्पतरूच्या झाडाखाली जो विचार केला ते फळच येतं असं म्हणतात. तेवढं पुण्य हवं. त्यांनी पाण्याचा विचार केला, त्याच्यासमोर पाणी आलं. बापरे, पाणी कसं काय आलं, जाऊ दे पिऊन घेऊ. मग मला आता जेवायला मिळालं तर त्याच्यासमोर पंचपक्वान्नाचं ताट तयार.
छान जेवला, आता फक्त एक झोप हवी. झोपेकरता गादी हवी, उशी हवी, पटकन तयार. अरे बापरे, आपण जो जो विचार करतो ते सगळं होत आहे. आता ना फक्त पाय दाबायला एक सुंदर स्त्री हवी म्हणे. 16 वर्षाची कन्या तयार पाय दाबायला. बापरे, जो विचार करतोय ते सगळं घडतंय. इथे भूतचेष्टा तर नाही ना? असा विचार केला, लगेच भूत समोर आ करून. सांगण्याचं तात्पर्य कल्पतरू दैन्यावस्थेलाही नेतो. तुम्ही कल्पतरू समोर जवळ जरी बसलात, तुम्हाला जो विचार आला ते सगळं घडतंय. मग तुम्ही विचार चांगले करा. तुम्ही वाईट विचार केला तर तेही फळाला येईल. मग ती चांगले विचार कुठून सुरुवात होईल? तर तुम्ही परमार्थ करा, सुरुवात तर करा. आज 1 माळ करा, उद्या 2, एकदम उद्या नाही, 1 आठवड्यानी दुसरी माळ सुरू करा, पण करा. तर सांगण्याचं तात्पर्य, तुम्हाला स्वतःहून सुचत नाही ना, मग कोणी ऐकलं ते करा. संत संगती प्रत्येकाला लाभत नाही असं म्हणतात, पण चांगला माणूस प्रत्येकाला लाभतो ना, एक ना एक. मध्ये तो पिक्चर निघाला होता जय हो, त्याच्यात तो सांगायचा की इथून निघा, 3 लोकांना मदत करा. ज्यांनी ऐकलं त्याचं भलं झालं, ज्यांनी नाही ऐकलं तो तसाही पाण्यातच होता. तर कुणी कधी कधी चांगलं सांगणारही भेटतो, तर ते ऐका आणि ते ठरवा की चांगली गोष्ट कुठली आणि वाईट गोष्ट कुठली. नाहीच कळत आहे तर परमार्थकडे वळा. त्याची सुरुवात संत संगतीने होईल असं तारकाश्रम स्वामी म्हणतात. पूर्वपदात तारकाश्रम स्वामी म्हणतात, असा साधू